पाथर्डी आणि नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग या संदर्भात गेल्या अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवतायत। दिनांक 12 जूनला चंद्रकांत गुडेवार उपआयुक्त यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना लेखी आदेश देऊन देखील काही महिन्यांनी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2023 ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेतली आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। ते आजपर्यंत पूर्ण केलं नाहीये। मग पुन्हा 4 जानेवारी 2024 ला तसेच 26 जानेवारी 2024 ला आंदोलनाचा इशारा दिला। त्यानंतर DPM यांना ठोस कारवाईचं आश्वासन दिलं, ते देखील आजपर्यंत पूर्ण नाहीये। आरोग्य विभागाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल येऊन वर्ष झालं। ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचे 1 ते 4 भरून 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरीही कारवाई नाही। या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे पाठीशी घालत आहेत। शिक्षण विभागात तर फक्त गुन्हा दाखल होऊन काही तास होत नाही, तोच शिक्षक निलंबित आणि मग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई का होत नाही। खालच्या कर्मचारी यांना वेगळा न्याय आणि वरिष्ठ अधिकारी यांना वेगळा न्याय का? म्हणून या प्रकरणात जे अधिकारी दोषी ठरवले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तात्काळ निलंबित करावे। या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत बैठा सत्याग्रह अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कारभारासंदर्भात गेली 4 वर्षे मी पाठपुरावा करत आहे। त्या पाठपुराव्यानुसार नाशिक आयुक्त कार्यालय, उपायुक्त नाशिक या दोन्ही अधिकाऱ्यांचं पत्रव्यवहार नगर झेडपीचं झालेला आहे। यामध्ये माझी पहिली तक्रार होती की प्राथमिक आरोग्य केंद्र तिसगाव तालुका पाथर्डी इथे झालं जळीत कांड। या जळीत कांडामध्ये कोरोना काळात अनेक औषधे जी मानवाचे उपयोगी आहेत ते सर्व जळून खाक झाले आहेत, नवी ते जळून खाक केलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या प्रकरणाला देखील तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की पाथरवाला तालुका नेवासा उपकेंद्रामध्ये 9 वर्षामध्ये जन्ममृत्यूची नोंदच झालेली नाही। ज्यावेळेस झेडपीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्या चौकशी अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं आहे, त्यांनी लिखी मला आश्वासन दिलं आहे की आमच्याकडे गंभीर स्वरूपात चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करण्यात दुरुस्त कशा करणार आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात, हा एक मुद्दा आहे। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे खरवंडी तालुका नेवासा या ठिकाणी फक्त 22 दिवसामध्ये 18 लाखाची इमारत मंजुरीसह बांधकाम पूर्ण केलेलं आहे। या प्रकरणामध्ये त्या माननीय ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कोणाची चौकशी केली नाही, कुणाला आधी विश्वास घेतलेला नाही, कुठली मासिक सभा घेतलेली नाही, कुठली ग्रामसभा घेतलेली नाही आणि अवघ्या 22 दिवसामध्ये लाखो रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केला आहे आणि त्या ठिकाणी असणारी जी सार्वजनिक चावडी महार लोकांची या ठिकाणी जी इमारत बांधून ती जागा शिवचनावर करून देण्यात आली आहे आणि हा फार गंभीर मुद्दा आहे। जरी तर लोकांवरती होणारे जे अन्याय आहेत या ठिकाणी ते नमूद केले, त्यांनी अन्याय फार मोठ्या प्रमाणात केला आहे, त्या ठिकाणी त्याच्यावर देखील कारवाई व्हावी। दुसरी आमची महत्त्वाची गोष्ट अशी की अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला 2 दिवसात त्याला सस्पेंड करण्यात येतं आणि तोच गुन्हा अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला भास्कर पाटील शिक्षणाधिकाऱ्यावरती, त्यांना अद्याप कुठेही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आणि म्हणून जे प्राथमिक शिक्षणाधिकारी झेडपीचे आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावं। या मागण्या जर यांनी आज मान्य केलं नाही तर हे आंदोलन बेमुदतपणे रोज 11 ते 7 यापर्यंत चालू राहणार आहे।